नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत। वन डे पिकनिकचा तुम्ही जर प्लॅन करत असाल तर ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ही एक बातमी घेऊन ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो। सध्या आपण गायमुख चौपाटी येथे आहोत आणि आपण जर बघितलं तर सुंदर असा एक विरंगुळा म्हणून ठाणेकरांसाठी येथे बोट राईड जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि काही ठाणेकर याचा आनंद घेण्यासाठी आलेले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ताई, काय सांगाल, कुठून तुम्ही आलेले आहेत आणि बोट राईडचा अनुभव घेणार आहात? आम्ही ठाण्यातलेच आहोत आणि आज असंच वन डे पिकनिकला प्लॅन होता, पण असा वेळ फार नाही तर म्हणून मग जवळच्या जवळ पाहिलं तर दिस इज लुकिंग नाईस, म्हणजे एक छान अनुभव। आता मी राईडसाठी चाललोय, लेट्स सी, लेट्स गो। निसर्गाच्या सानिध्यामध्ये ठाणेकरांसाठी हा खूप सुंदर वन डे पिकनिकचा प्लॅन असणार आहे। चला तर आपण आतमध्ये जाणार आहोत आणि यांच्यासोबत हा एक अनुभव घेणार आहोत। आपण पाहू शकतो सुंदर अशी बोट आपल्याला पाहायला मिळते आणि या राईडचा अनुभव नक्की कसा आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आणि हेमंत बोराडे यांच्या माध्यमातून हा संपूर्ण ठाणे शहरामध्ये गायमुख परिसरामध्ये ही राईड जी आहे ती सुरू असते आणि याचा एक सुंदर असा अनुभव जो आहे तो आपणही घेणार आहोत। तुम्हीही पण जर ठाण्यात वन डे पिकनिकचा प्लॅन करत असाल, कारण की आपल्या सगळ्यांना माहिती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गायमुख चौपाटी सुंदर अशी बनविण्यात आलेली आहे, तोही सुंदर असा क्षण आपल्यासाठी असू शकतो। आणि सोबतच आपण बघू शकतो चिराग वॉटर स्पोर्ट्स अँड नौका विहार यांच्या माध्यमातून जे आहे ते सुंदर असं मॅनेजमेंट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। हा सुंदर असा बोटीचा राईडचा अनुभव तुम्ही जर घेऊ इच्छित असाल तर ठाण्यातील आजच गायमुख चौपाटी येथे भेट द्या आणि खूप सुंदर असा हा अनुभव जो आहे तो तुमच्यासाठी हा असणार आहे। आपण बघू शकतो आता या बोट राईडचा एक्सपिरियन्स आपणही घेणार आहोत आणि आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला ही जे आहे ते लाईव्ह जॅकेट जे आहे ते पुरविण्यात आलेलं आहे। तुम्ही जर राईडसाठी येत असाल तर सर्वप्रथम हे लाईव्ह जॅकेट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। आता आपण पुढे जाणार आहोत आणि या सुंदर अशा नौका राईडचा अनुभव जो आहे तो आपण घेणार आहोत। ठाणेकरांसाठी खूप सुंदर अशी ही परभणी म्हणावं लागेल आणि उपवन लेक असेल, त्याच्यानंतर तलावपाळी असेल, येथे तर आपण बोटिंगला जातच असेल, परंतु एक निसर्गाच्या सानिध्यात अगदी खूप सुंदर असा हा राईडचा अनुभव जर तुम्हालाही घ्यायचा असेल तर आजच ठाण्यातील या गायमुख चौपाटीवर असणाऱ्या बोट राईडचा अनुभव तुम्ही घेऊ शकता। आणि काही ठाणेकरही या सुंदर अशा बोट रायडिंगसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। सनसेट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठाणेकर येत असतात आणि गायमुख चौपाटी ही आपण पाहणार आहोत। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गायमुख चौपाटी ही सुंदर अशी बनविण्यात आलेली आहे। आणि एक सुंदर असा हा पिकनिक स्पॉट जो आहे तो ठाणेकरांसाठी असणार आहे आणि ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत या नौका राईडचा एक अनुभव जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला आहोत। काही कसा अनुभव आहे? खूप मस्त एक्सपिरियन्स आहे, एकदम थ्रिलिंग। तुम्ही नक्की एन्जॉय करायला इकडे या आणि हा सनसेट व्ह्यू तर एकदम अमेझिंग आहे, यू मस्ट कम वन्स। काय सांगाल, कसा एक्सपिरियन्स? खूप एकदम प्लेझंट वाटते आणि खूप मस्त वाटते असं बोटमध्ये फिरायला आणि पूर्ण असं व्ह्यू आहे, एकदम भारी वाटते। काय सांगाल, कसा एक्सपिरियन्स? वेगळाच एक्सपिरियन्स आहे हा, ते पण ठाण्यासारख्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी थोडं निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटतंय। चारी बाजूला छान असं हिरवीगार झाडे आहेत, पाण्यात आहोत आपण, थंड वातावरण आहे, सूर्यास्त होतोय, त्यामुळे छान लोक इकडे चंद्र पण आलाय, बघू शकतात। सुंदर असा एक्सपिरियन्स आहे तो म्हणावा लागेल आणि आपण बघू शकतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गायमुख चौपाटी ही आपल्याला पाहायला मिळते आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा एक वेगळा अनुभव नक्कीच तुमच्यासाठी असणार आहे। आणि ठाणे लाईव्हच्या माध्यमातून हा पिकनिक स्पॉट जो आहे तो आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत। तुम्हीही जर वन डे पिकनिकचा प्लॅन करत असाल तर ठाण्यातील नक्कीच या स्पॉटला तुम्ही डेफिनेटली इथे एन्जॉय करणार, पैसा वसूल। चारी बाजूनी डोंगर आणि संपूर्ण ही खाडी आणि या खाडीच्या मधून
सुंदर अशी ही बोट जी आहे ती धावताना आपल्याला पाहायला मिळते आणि हा खूप सुंदर एक एक्सपिरियन्स जो आहे तो ठाणेकरांसाठी असणार आहे. तुम्ही पण जर या वन डे पिकनिकचा असा प्लॅन करत असाल तर नक्कीच ठाण्यातील गायमुख चौपाटीला भेट द्या. गायमुख चौपाटीवरतीच हा अनुभव तुम्हाला घेता येणार आहे. चिराग वॉटर स्पोर्ट्स आणि नौका विहार यांच्या माध्यमातून ही सेवा जी आहे ती ठाणेकरांना पुरवली जाते. किती तिकीट किती आहे? अडल्ट 200 पर पर्सन आहे आणि किड्स 100 रुपीज पर पर्सन आहे. ओके, ठाणेकरांना काय सांगतात? नक्की या इकडे व्हिजिट करा, एकदा व्हिजिट करून बघा, अनुभव नक्की घ्या. आपण बघू शकतो एक सुंदर असा अनुभव जो आहे तो ठाणेकरांसाठी असणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते ठाणेकरही आपल्याला या सुंदर अशा नौका राईडचा अनुभव घेताना आपल्याला पाहायला मिळतो. ठाणे शहरातली अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. ठाणे शहरातल्या अशाच अपडेट मिळण्यासाठी आताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कुठून घेणार